जळगावच्या शिवरामनगरमध्ये निवासस्थानी चोरी झालेली आहे। जळगावच्या शिवरामनगरमधल्या निवासस्थानी मोठी चोरी झाल्याचे कळतंय। या चोरीमध्ये एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी ही चोरी झालेली आहे। एकनाथ खडसेंच्या घरून काय चोरीला गेलंय हे अजून समोर आलेलं नाही। मात्र दिवाळी सुट्टीनिमित्त ते बाहेरगावी होते आणि त्यावेळी घरामध्ये चोरी झाली। चोरांनी घर लुटल्याचे कळतंय। एकनाथ खडसेंचं हे जे जळगावातलं घर आहे त्या घरात ही चोरी झाल्याचे कळतंय। आपण पाहू शकतोय की दिवाळीमध्ये खरं तर लोक फिरायला जातात आणि त्यावेळी एकनाथ खडसे आपल्या घरी नव्हते, राहत्या घरी कुणीही नव्हतं। अशा वेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कळतंय। त्या ठिकाणी चोर नेमके कोण होते याचा तपास पोलीस करतायत। लवकरच त्याची माहिती आपल्याला मिळेल। ह्याच्यामध्ये किती मोठा ऐवज चोरीला गेलेला आहे हे अजून समोर आलेलं नाहीये। घरामध्ये रोकड होती का, सोनं होतं का ते अजून समोर आलेलं नाहीये। मात्र त्यांच्या घरात, राहत्या घरात चोरी झाल्याचं कळतंय। दिवाळीची सुट्टी होती आणि त्यानिमित्त घरातले सगळेच कुटुंब एकनाथ खडसेंसकट सगळेच बाहेर गावी गेले होते आणि त्या काळामध्ये त्या घरामध्ये चोरी झाल्याचं समोर आलेलं आहे। एकनाथ खडसेंनी आता हे जाहीर केलेलं आहे। जळगावच्या शिवरामनगरमधली ही घटना आहे। दिवाळी सुट्टीनिमित्त खडसे बाहेर होते आणि त्यावेळी ही दृश्य आपण पाहू शकतोय। घरातली कपाट आणि घरातले सगळं सामान, तिजोरी सुद्धा अगदी उघडी टाकलेली आहे आणि जिथे मिळेल तिथलं सगळं सामान चोर घेऊन गेलेले आहेत।